नमस्कार मंडळी, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही दिवसापूर्वी आपण आलो होतो धामणसे हटवाडी येथे. तिथे नवीन पूल बांधण्यात आलेला आहे आणि पुलाखालचा जो बंधारा आहे तर तो एक वेगळ्या शैलीत बांधण्यात आलेला आहे. अर्धवर्तुळाकार असे 3 टप्प्यामध्ये तो बांधण्यात आलेला आहे. जेव्हा त्यावरून पाणी ओसांडून वाहतं ते सुंदर असं चित्र तिथे आपल्याला दिसतं. एक वेगळं निसर्गरम्य नयनरम्य दृश्य आपल्याला तिथे पाहायला मिळतं. आणि त्यानंतर ते ठिकाण बरंच व्हायरल झालं. अनेक शॉर्ट्सच्या माध्यमातून, अनेक रील्सच्या माध्यमातून अनेक पर्यटक, अनेक स्थानिक लोक देखील तिथे आंघोळीला येऊ लागले, पोहण्यासाठी येऊ लागले. तर अतिशय सुप्रसिद्ध असा तो स्पॉट झाला, ते ठिकाण झालं. त्यानंतर मग आता आपण रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि 11:30च्या दरम्यान आपण पुन्हा एकदा हटवाडीत आलेलो आहोत. तर एक वेगळं कारण आहे त्याला आणि नंतर तुम्हाला दाखवणारच आहे. तर काय स्वातंत्र्य दिनाचं म्हणजे 15 ऑगस्ट 2026 या दिनाचं औचित्य साधून त्या जे 3 बंधारे आहेत, म्हणजे अर्धवर्तुळाकार जे 3 शैलीत बांधण्यात आलेले जे बंधारे आहेत, तर त्यावर आपला जो तिरंगा आहे तर त्याचे कलर सोडण्यात आलेले आहेत. ते म्हणजे केशरी, पांढरा आणि हिरवा. तर अतिशय सुंदर आणि नयनरम्य दृश्य दिसतंय. तर ते दृश्य दाखवण्यासाठी खास मी एक रात्रीचा धामणसे हटवाडीत आलेलो आहे. तर आता ते इथे आलो आहे ब्रिजवर. तर आता तुम्हाला ते दृश्य दाखवतो. तुम्ही देखील ते मनमोहक दृश्य तुमच्या डोळ्यांनी बघा. तर आता आपण आहोत धामणसे हटवाडीतील त्या नवीन पुलावर, जिथे अर्धवर्तुळाकार बंधारे बांधण्यात आलेले आहेत. म्हणजे 3 टप्प्यात हे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. इथे एक आहे, इथे एक आणि इथे एक. आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून हे जे लाईट्स आहेत तर ते त्या बंधाऱ्यांवर मारण्यात आलेले आहेत आणि अतिशय सुंदर दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. तर इथे पहिला केशरी रंग आहे, त्यानंतर मध्ये पांढरा रंग आणि शेवटला हिरवा रंग. काय सुंदर दृश्य दिसतंय. आणि हा अल्पावधीतच हा जो स्पॉट आहे तर तो खूप प्रसिद्ध झाला आहे. विद्युत रोषणाईने हे जे कलर आहेत, केशरी असेल, पांढरा असेल आणि त्यानंतर मग तिथे हिरवा असेल, अतिशय सुंदर दिसत आहे रात्रीचे. खूप छान. ही आहे सोम नदी आणि सोम नदीवर बांधण्यात आलेले हे 3 अर्धवर्तुळाकार बंधारे. एक वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते आणि ही शैली अशी क्वचितच आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर धामणसे हटवाडी येते. तर वरती तो ब्रिज आहे, म्हणजे तिथून वर जाता येतं आणि आपण ब्रिजच्या आता खाली आलेलो आहोत. आणि खालून देखील नजारा फक्त बघा, अतिशय नेत्रदीपक आणि सुंदर नजारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला राष्ट्रध्वजाचे 3 रंग, तिकडे केशरी, मध्ये पांढरा आणि हा हिरवा. हे बघा वरती पण जे हॅलोजन्स आहेत, लाईट्स आहेत, तर ते असे मारण्यात आलेले आहेत. म्हणजे अर्धवर्तुळाकार 3 हे बंधारे आहेत, हा 1, 2 आणि 3. तर त्यावर क्रमाक्रमाने पुढे केशरी आहे, मध्ये पांढरा आणि हा हिरवा रंग असे मारण्यात आलेले आहेत. अतिशय सुंदर इथे देखाव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपल्यासोबत आपल्याबरोबर नेहमीच मित्रमंडळ असतात. इथे ऋतिक आहे आणि त्या बाजूला पत्तू आणि आणि इथे डोंगरे साहेब. कसं वाटतंय?
तर आपल्यासोबत आहेत धामणसे गावचे सरपंच माननीय अमरजी रहाटे. तर आपल्यासोबत ते त्यांचं सहकार्य आपल्याला वेळोवेळी लाभतं आणि आपल्याला सहकार्य करण्यासाठी देखील ते आता इथे आलेले आहेत. बाजूला ग्रामस्थ आहेत आणि मधले अमरजी रहाटे साहेब आहेत. तर त्यांच्याकडून थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी सरपंच अमर रहाटे, धामणसे ग्रामपंचायत. 2022 ते 25मध्ये असणारं महायुतीचं सरकार आणि त्या सरकारमध्ये असणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून या पुलासाठी जवळजवळ सुमारे 3 कोटीचा निधी प्राप्त झाला आणि या 3 कोटीचा निधी मिळण्यासाठी विशेष करून सहकार्य केलं ते म्हणजे त्यांचे अनिकेतजी पटवर्धन, त्याचबरोबर तत्कालीन जिल्हाध्यक्ष माननीय दीपकजी पटवर्धन साहेब, तसेच या धामणसे गावचे सुपुत्र उमेशजी कुलकर्णी यांनी या निधीसाठी विशेष करून एक मागणीसाठी कायमस्वरूपी पाठपुरावा धरला होता आणि त्या पाठपुराव्याला यश म्हणून त्याने हा निधी मिळाला. आणि हा निधी मिळत असताना जे काही पुलाचं काम चालू होतं किंवा मधल्या ह्याच्यामध्ये काही ज्या काही अडचणी होत्या त्यामध्ये गावातीलच जोशी सर माजी सरपंच होते, त्याचबरोबर मुकुंद जोशी हे माध्यमिक शिक्षण संस्था प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, अविनाशजी कुलकर्णी, विश्वासजी धनावडे, त्याच्यानंतर गावातील सर्व प्रमुख भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, या सर्वांचं हे यश आहे. आणि त्याचबरोबर इथले स्थानिक ग्रामस्थ हटवाडीतील एक हटवाडी हा दुर्गम भाग होता. गेली जवळजवळ 50 वर्ष त्यांची सातत्याने मागणी होती की या नदीवरती एक कायमस्वरूपी मोठा ब्रिज व्हावा आणि त्या मागणीला भारतीय जनता पार्टीने एक चांगलं रूप देऊन ती वाडी या गावाशी जोडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आज हा जो काही ब्रिज झाला आहे तो ब्रिज महत्त्वाचं एक पर्यटन स्थळ ह्या तालुक्यातलं बनतं आहे आणि याचा आनंद आहे. आज धामणसे गावासारख्या एका दुर्गम आणि एक सुसंस्कृत गावामध्ये आज हजारो पर्यटक इथे येत आहेत आणि त्यांची ते ह्या नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत आहे. हा आनंद घेत असताना मी त्या पर्यटकांना एवढीच विनंती करेन किंवा त्यांच्याजवळ मी या गावाचं सुसंस्कृतपणा ठेवण्याचं एक आव्हान करेन. हा गाव एक शांत, संयमी आणि सुसंस्कृत आहे. इथे येत असताना आणि पोहण्याचा आनंद घेत असताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, इथे प्लॅस्टिकचा कचरा होणार नाही किंवा पोहत असताना कोणती दुर्घटना घडणार नाही याची काळजी या पर्यटकांनी घ्यायची आहे आणि मनमुराद आनंद घ्यायचा आहे. ह्या सर्वामध्ये हे जे काय हे स्थळ किंवा एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येताना ह्याच्यामध्ये जे काय रील स्टार आहेत किंवा जे काय सोशल मीडियावरती काम करणारे त्यांनी हा स्पॉट उचलून धरल्यामुळे हे याला जे काय एक मोठं आज त्याला एक नावारूपाला आलेलं धामणसे गाव दिसतं आहे. त्याचबरोबर ह्या सर्वामध्ये ह्या नदीचा गाळ काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी दिलेला 80 लाखाचा निधीसुद्धा ह्या सर्व पर्यटनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो आहे. त्याचबरोबर लांजा राजापूरचे आमदार माननीय भैयाशेठ सामंत हे सुद्धा गेल्या शनिवारी ह्या नदीमध्ये ह्या बंधाऱ्यावरती पोहून गेलेत आणि त्याच्यानंतर जे काय त्याने इथल्या विकासासंदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत त्या सूचनांचा आधार घेऊन पुढील वाटचाल ही चालू राहणार आहे आणि एक पुढील वर्षामध्ये किंवा पुढच्या पावसाळ्यामध्ये इथला एक सुशोभीकरणासहित हा बंधारा पर्यटकांसाठी खुला होणार आहे. तर साहेब मला सांगा, आता जी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे म्हणजे आपला जो भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तर त्याचे कलर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर त्या संदर्भात काय सांगाल? हा जो काही तिरंग्याचा कलर किंवा तिरंग्याचं एक प्रतिरूप इथे दिसतंय याच्या पाठीमागची एक भावना अशीच आहे की देशाचा 15 ऑगस्ट हा अतिशय महत्त्वाचा एक राष्ट्रीय सण साजरा होणार आहे 15 ऑगस्टला. त्या निमित्ताने हा एक ही जी काही रोषणाई केलेली आहे त्या निमित्ताने ही रोषणाई केलेली आहे आणि ते एक पर्यटकांचं आकर्षण ठरावं ह्या उद्देशाने ती केलेली रोषणाई आहे. तर मला सांगा, ही रोषणाई कधीपर्यंत असणार आहे आणि ती पाहण्याची वेळ कितीपर्यंत असणार आहे? ही रोषणाई उद्या म्हणजे दिनांक 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत म्हणजे शुक्रवारपासून सोमवारपर्यंत ही रोषणाई असणार आहे. 14 ऑगस्ट 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट असणार आहे, 16 ऑगस्टला रविवार असणार आहे आणि 17 ऑगस्टला आपल्याच धामणसे गावातील स्वयंभू श्री कुलस्वामी रत्नेश्वराचा एक नामसप्ताहाचा 81 दिवस असणार आहे. म्हणून सोमवारसाठी हा दिवस आपण खुला ठेवला आहे. याचं टायमिंग साधारण रात्री 10 पर्यंत असणार आहे, पण संध्याकाळी 7 नंतर पाण्यामध्ये उतरण्यास
प्रतिबंध असणार आहे याची सुद्धा पर्यटकांनी नोंद घेणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर आणि छान माहिती आपल्याला रहाटे साहेबांनी दिली आणि एक कमी वेळात त्यांनी काय करावं पर्यटकांनी आणि काय करू नये हे छान पद्धतीने समजावून सांगितलं आहे आणि आपल्यासाठी ते वेळात वेळ काढून इथे आले, आपल्याला एक छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तर आपण हा जो देखावा दिसतोय तर तो टिपण्यासाठी आलो होतो आणि आपल्यासोबत आपले मित्र आहेत. ऋतिक आहे, त्यानंतर पत्तू आहे आणि त्यानंतर तिकडे डोंगरे साहेब आहेत. तर अतिशय मंत्रमुग्ध झालेत ते, फक्त सरळ आणि सरळ नुसते बघतायत, कारण मगातपासून साधारण एक अर्धा तास झाला हे इथेच बसून आहेत आणि त्यांची नजर आहे ना ती खरंच हटत नाही इथून. एवढा सुंदर नजारा किंवा सुंदर देखावा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चला मंडळी, आता परतीची वेळ झालेली आहे, पण जाण्यापूर्वी पुन्हा एकदा हा नजारा तुमच्या डोळ्यात साठवून घ्या. आजूबाजूचा भाग देखील प्रकाशित झाला आहे. तर या बंधाऱ्यावरून पडणारं पाणी या हॅलोजनच्या प्रकाशात उठून दिसतंय, त्यामुळे एक वेगळा व्ह्यू इथे तयार झालेला आहे. खूप छान. तर आता आपण आहोत धामणसे गावातील हटवाडीतील या नवीन पुलावर. एक सुंदर असं जे स्ट्रक्चर आहे अर्धवर्तुळाकार ते आपल्याला पाहायला मिळतं. नवीन झालेला पूल आणि त्याच्याच खाली अर्धवर्तुळाकार 3 स्टेपमध्ये किंवा 3 असे बंधारे बांधले गेलेले आहेत. दिसायला अतिशय सुंदर दिसतात आणि 15 ऑगस्टचं औचित्य साधून याच्यावर जे हॅलोजन मारण्यात आलेले आहेत, हॅलोजनचा प्रकाश, तर आपला जो राष्ट्रध्वज आहे तर त्याचे जे रंग आहेत तर त्याचे रंग ह्या कलरच्या मार्फत इथे त्या 3 बंधाऱ्यांवर मारण्यात आलेले आहेत. पहिला केशरी, मध्ये पांढरा आणि नंतर हिरवा. अतिशय सुंदर आणि नयनरम्य दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं. तसं सांगायचं झालं तर धामणच्या गावातील हा हटवाडीतील जो पूल आहे किंवा जो बंधारे आहेत तर हल्लीच प्रसिद्धीस आलेले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटकांची गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते. शनिवार रविवार तर लिटरली जत्रा भरलेली असते. खूप जण इथे पोहायला येतात आणि अनेक शॉर्ट्स, अनेक रील्सच्या माध्यमातून हा अधिकाधिक जो पॉईंट आहे, जे ठिकाण आहे ते अधिकाधिक प्रसिद्ध होते. तर आपण जेव्हा इथे पहिला आलो होतो तर इथे कोणी नव्हतं आणि त्यानंतर तो व्हिडिओ बनवला होता. बऱ्यापैकी तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर माझं जे उद्दिष्ट आहे ते थोडंफार सफल झालं. कारण कसं आहे, छोटे छोटे स्टॉल टाकले तर हे बघून फार बरं वाटलं. कारण आपल्या जो व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे तो काही अंशी सफल झाला असं मला वाटतं. कारण अशा ठिकाणी रोजगाराची संधी किंवा अर्थार्जन होणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते झालेलं आहे. प्रत्येकाला मी इथे येणारा जो आहे प्रत्येकजण त्याला मी नम्र विनंती करतो, त्याने शाश्वत पर्यटन करावं, आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि ह्या जागेला किंवा आजूबाजूच्या जे ग्रामस्थ आहेत त्यांना कोणता त्रास होऊ नये याची मात्र मुख्यत्वे करून खबरदारी घ्यावी. थोडक्यात काय तर एक शाश्वत पर्यटन प्रत्येक जणांनी करा. कसं आहे, ह्या ज्या जागा आहेत हा निसर्ग आपला आहे. कुठे कुठे प्रसिद्ध होणाऱ्या जागा आपण तिथे जात असतो आणि अनावधानाने म्हणा किंवा कळत नकळतपणे म्हणा कचरा होतो, तर तो झाला नाही पाहिजे. निसर्गाचा ऱ्हास हा आपणच थांबवू शकतो. तर ह्या जागेबद्दल सांगायचं झालं, अतिशय निसर्गरम्य जागा आहे. 3 जो पुलाखाली जे 3 बंधारे आहेत 3 स्टेपमध्ये बांधलेले खूप सुंदर आहेत आणि त्यावरून पडणारं पाणी, नयनरम्य दृश्य इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता तर ही जी रोषणाई केलेली आहे, जे लाईट्स आहेत ते पाण्यात पडले की जबरदस्त नजारा आपल्याला पाहायला मिळतो. तर साधारण एक 17 तारखेपर्यंत 17 ऑगस्टपर्यंत हे नजारे तुम्हाला पाहायला मिळतील. साधारण एक 6 ते 7 वाजल्यापासून जे लाईट्स चालू केले जातील तर ते रात्री 10 वाजेपर्यंत असतील. तर नक्कीच इथे या आणि नक्कीच ही जी एक वेगळं कन्सेप्ट इथे पाहायला मिळालेलं आहे तर नक्कीच त्याचा देखील मनमुरादपणे आनंद घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर इथे जेव्हा संध्याकाळच्या वेळेला याल तर कोणीही आंघोळीला उतरू नका, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सकाळचे या आणि निश्चिंतपणे पोहा, पण संध्याकाळी जेव्हा तुम्ही हे नजारे पाहायला याल किंवा ज्या हे रोषणाई तुम्ही पाहायला याल
तेव्हा मात्र कुणीही पाण्यात उतरू नये. ब्रिजवरूनच फोटो असतील, व्हिडिओ असतील ते काढा, मात्र पाण्यात आंघोळीला उतरू नका. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.